पाचल आणि परिसरातील गावांमधून वारंवार वीज खंडित होत आहे। या त्रासाला कंटाळून वीज ग्राहकांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली। 40 गावच्या वीज ग्राहकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले। यावेळी महावितरण विद्युत वीज वितरण कंपनीचे राजापूर तालुक्याचे उपकार्यकारी अभियंता मंगेश क्षीरसागर आणि पाचल उपकार्यकारी अभियंता संदीप बंडकर उपस्थित होते। गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणारी वीज आणि त्यापासून होणारे नुकसान याबाबतचे प्रश्न उपस्थित करून वीज ग्राहकांनी अधिकाऱ्यांना आज चांगलेच धारेवर धरले। यावर अधिकाऱ्यांनी विजेचे प्रश्न वेळेवर सोडवू असे आश्वासन दिले। आत्याचं सांगितलं त्या बिचाऱ्याच्या पत्नीला मी काय मिळालेलं आहे कसं आहे आणि ह्याने इंजिनियरला मी फोन लावला पण ह्याने मागणीच केली नाही। ऐका तुम्ही आधीच सांगतो मग आई ऐका दादा बोलू देत ना तुम्ही का आणि दुर्दैव ह्यांचा असा आहे आणि आमचं सुद्धा एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला हे सांगतात पण तुम्ही लावलात तर लवकर येईल म्हणून आणि मग आम्ही लावायच्या 4थ्या दिवशी येत आहे। आमदार साहेबांनी ह्यांना बोलवलं आणि तहसीलदार साहेबांच्या समोर बैठक झाली। मी आहे त्या बैठकीला पुन्हा कोणाची अडचण काय आहे ती सांगा। माझ्याकडे कर्मचारी कमी आहेत, साहित्य कमी आहे, ह्यांनी बोलायला नको। एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सांगून का माणसं आम्ही आमदारांना पण सांगणार, खासदार साहेबांना पण सांगणार, पण ह्यांची काय जबाबदारी आहे हे वरती सांगत नाही का? आता आपली चामडी वाचा हाय त्या पोरांना आमच्या वायरमन लोकांना हे रात्री 12-12 2-2 वाजेपर्यंत मुरगटतात। त्याच्यावर आता आपण निर्णय घेऊया। यामाताची मी आपल्या सबसिडींना व्हॅलिड काना किती आहे? आता वेतनला काय आहे? 11 आणि 12 आहे। तुमच्याकडे काय प्रोसेस नाही झाली? तुमची मागणी केली नाही? ज्या अगेन्स्ट आउटसोर्स घेतलेत ना आपण त्याच्या अगेन्स्ट आउटसोर्स घेतले टोटल 14 सँक्शनचा स्टाफ आहे त्यांचा। तुम्ही मागणी केली नाही आवाजाचा अर्थ होतोय पण ती संख्या नाही म्हटलं आणि 2 महिन्यापूर्वी 1 महिन्यापूर्वी आमदार साहेबांनी 4.5 किलोमीटरचे लाईन आपण करून घेऊयात म्हणून आमदार साहेबांनी लगेच कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेतलं होते। आम्हाला आपण ठेवलं गेले 5-6 दिवस झाले। ज्यावेळी मंगळवारी पर्यंत संध्याकाळी दुपारनंतर पाऊस चालू होता त्यावेळेपासून पावसाच्या सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे पहिले जो पण ही लाईन पूर्ण सेट होत नाही तोपर्यंत या लाईनवर जेवढे फॉल्ट आहेत ते निघत नाहीत तोपर्यंत लाईन ही फॉल्टी होतच राहणार आहे। आणि जो पण आम्ही मुद्दामून किंवा विनाकारण ही लाईन खंडित होत नाही। ज्यावेळी ती खंडित होणं आमच्या हातात नाही, खंडित झाल्यानंतर आम्ही ती चालू करायचं आमच्या हातात आहे। तेव्हा तुम्ही साहेब म्हणला की आम्ही खंडित होणार नाही अशी असं कोणीच ग्वाही देऊ शकत नाही आजपासून विस्फोटक खंडित पण होणार नाही म्हणून आम्ही दक्षता पूर्ण 100% घेऊ। लाईन पूर्णपणे बाबा कशी चालू राहील किंवा खंडित झाल्यानंतर आम्ही लवकरात लवकर त्वरित चालू करण्याचा आम्ही नेहमी तत्पर असणार आहे। 24 तास अगदी तत्पर असणार आहे, त्यामध्ये काही शंका नाही। मग ते बंडकर साहेब असतील, त्यांचा स्टाफ असेल किंवा मी असेल आम्ही त्याचं पूर्णपणे पाठीशी राहून स्टाफच्या पाठीशी राहून परवा सुद्धा लाईन पलटी होती, बंडकर साहेब नव्हते म्हणजे रजेवर होते 2-3 दिवस, ते सुद्धा आम्ही स्वतः येऊन साहेब सरपंच साहेब आम्हाला भेटले होते। आम्ही रात्री 10-10:30 पर्यंत तुमच्या जवळपर्यंत गेलो, तिथं पुढे रेंज नव्हती तो पण तरी पण आम्ही फक्त मूर कालच्या 2 गावामध्ये ठेवून बाकी सर्व गावे चालू केली होती। म्हणजे जरी एखादा अधिकारी असला किंवा जिथं स्टाफ कमी पडते तर आम्ही पूर्णपणे खंबीर पाठीशी उभा राहून ती काम आम्ही करून घेणारच। आणि मागच्या वर्षी सुद्धा अशी आपली मिटिंग झाली होती जामगाव पर्यामध्ये, तर तिथं आपली ती लिंक लाईन टाकायचा विषय होता। लिंक लाईनचं काम पूर्ण झाले ते आम्ही 2 दिवसामध्ये परवापर्यंत आज मी कॉन्ट्रॅक्टरशी बोललोय, इलेक्ट्रिसिटीचे परमिशन आलेले आहे पण तिथं थोडंसं काम राहिले, ट्री कटिंग म्हणा गार्डिंग म्हणा ती सगळी कामं आम्ही पूर्ण करून परवापर्यंत ती लाईन चालू करू। पण तरी सुद्धा ती लाईन जरी चालू झाली तरी पण पलीकडनं आपण भुईवाड्यावर ती लाईन येणार आहे। तिकडं सुद्धा आपल्यासारखीच परिस्थिती आहे। सगळीकडे तुम्ही कुठेही गेला रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यावेळी पाऊस होतो वादळवार होतो कुठलीच लाईन आपली ओव्हरहेड लाईन जी आहे वरची तर ती ही वेगवेगळ्या कारणामुळे पलटी होत असते। म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळा तुम्हाला सुद्धा आता बऱ्याच वेळा तुम्ही ऐकताय दरवर्षी आम्ही तुम्हाला सांगतोय किंवा साहेबांनी आता तुम्हाला सांगितलं की पेन शूटर पंक्चर होता, बारीक पंक्चर असते तर वरनं होला पडलेले असतात असे बरेचसे फॉल्ट आहेत। त्याच्यामध्ये पाणी गेलं की ते पेन शूटर लाईन ट्रिप देते। मग आम्हाला ते फॉल्ट काढण्यासाठी बऱ्याच वेळेला आम्हाला साहेब म्हणले मागाचे साहेब म्हणत होते की
इथपर्यंत एरिया फॉल्ट झाल्यानंतर पुढचा एरिया बराचसा फॉल्ट आमचा डिक्लेअर होत नाही, ते सेम डेला डिक्लेअर होत नाही. आता काल रात्रीचा फॉल्ट जवळपास काल रात्री 7 ते 8 वेळा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.